रत्नागिरीमध्ये रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींचा वेग दिसतोय आणि रात्री पावसाची रिमझिम सुरू असलेली ही दिसली आहे। रत्नागिरीनंतर आज सकाळपासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेडमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत। या पावसामुळे रस्ते नाले पाण्याने ओसंडून वाहत आहेत। रत्नागिरी जिल्ह्याला 26 जूनपर्यंत हवामान खात्याने येलो अलर्टही जारी केलाय, तर पावसामुळे वातावरणात गारवाही निर्माण झाला आहे। रत्नागिरीमधल्या याच सगळ्या पावसासंदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्याकडून। राजन, कस्तुरी, नक्कीच आपण पाहिलं तर रात्रीपासूनच पावसाची संततधार ही रत्नागिरीमध्ये सुरू होती, परंतु सकाळपासूनच पाहिलं तर या पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे। एकंदरीतच या पावसामुळे कुठेतरी ग्रामीण भागामध्ये जो बळीराजा आहे हा सुकावून गेलेला आहे, कारण पेरणी कामामुळे काहीशा प्रमाणात पावसामुळे ही कामं रखडली होती, परंतु या पावसाच्या जोरदार आगमनामुळे आता या पेरणी कामानंतर शेतीच्या इतरही कामांना वेग येणार आहे। शहरामध्ये पाहिलं तर उकाड्याने गेल्या काही दिवसांपासून त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे। या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे। 26 जून पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा येलो अलर्टचा इशारा आहे। तर या पावसाळ्यामध्ये कोकणचे जे निसर्ग सौंदर्य आहे हे देखील खुलून जाणार आहे। आपण जर पाहिलं दृश्यातून तर काही पावसामुळे या ठिकाणी पाणी देखील हे तुंबलेलं आहे। एकंदरीतच या पावसामुळे आपण पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाट असेल, त्यामध्ये काल आपण जर पाहिलं तर कोळंबाळा येथे देखील दरड कोसळली होती। मुंबई गोवाच्या रखडलेल्या कामाचा फटका या पहिल्याच पावसामध्ये वाहनधारकांना होतोय। नाराजी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येते। या रत्नागिरीत पडलेल्या पावसामुळे आता बळीराजा देखील सुकावून गेलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर 26 जून पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा आहे। त्यामुळे पावसाची ही संततधार सुरूच राहणार आहे आणि शेती कामांना देखील जिल्ह्यामध्ये वेग येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, कस्तुरी। धन्यवाद राजन, दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।